श्री स्वामी समर्थ. यावर्षी अधिक महिना येत आहे, म्हणजेच अधिक मास. त्याला विविध नावे आहेत, जसे की अधिक मास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास अशी नावं आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात. अधिक महिना 30 किंवा 33 दिवसाचा असतो. या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली, तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम मास अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यापेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्रपंचांग 354 दिवसाचे असते, तर सूर्यपंचांग 365 दिवसाचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिना एवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. त्याला का म्हणतात हे आपण ह्या व्हिडिओत बघितलं आहे. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.